बातमी आहे जुन्या पेन्शनच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील अपडेट बद्दल। राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या जुनी पेन्शन प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयातून एक अत्यंत महत्त्वाची ताजी अपडेट समोर आली आहे। महले सरांच्या याचिकेबाबत कोर्टात नेमकं काय घडलं आणि आता पुढील दिशा काय असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि मुंबई खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिलेले निकाल सध्या सर्वोच्च न्यायालयात आव्हानात्मक आहेत। राज्य सरकारने त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान केलं आहे। या प्रकरणाची सुनावणी आतापर्यंत कोर्ट क्रमांक 3 मध्ये सुरू होती, मात्र एक तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने प्रकरणाची दिशा आता बदललेली आहे। आता नेमकी अडचण काय? माननीय न्यायमूर्ती चांदूरकर यांनी उच्च न्यायालयात असताना या प्रकरणातील काही महत्त्वाचे आदेश दिले होते। आता ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले आहेत। तांत्रिक नियमानुसार ज्या न्यायमूर्तींनी कनिष्ठ न्यायालयात निकाल दिला असेल ते त्याच केसची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात करू शकत नाहीत। यामुळे न्यायमूर्ती माहेश्वरी सर सेवानिवृत्त होत असल्याने हे प्रकरण आता दुसऱ्या कोर्टात वर्ग करण्यात आले आहे। दुसऱ्या कोर्टात वर्ग करण्यात आले असले तरी घाबरण्याचं कारण नाही। अनेकांच्या मनात शंका आहे की आता ही प्रक्रिया पुन्हा शून्यापासून सुरू होईल, तर त्याचे उत्तर नाही असे आहे। केस केवळ दुसऱ्या कोर्टात वर्ग झाली आहे, प्रक्रिया नव्याने सुरू होणार नाही। जिथे सुनावणी थांबली होती तिथूनच ती पुढे कंटिन्यू होणार आहे। येत्या काही दिवसातच नवीन कोर्टाची निश्चिती होऊन अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महले सरांनी एक मोठे पाऊल उचललेले आहे। सर्व्हिस मॅटर मधील भारतातील प्रख्यात वकील माननीय PS पटवालिया सर आता आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहेत। महले सरांच्या याचिकेत सर्व संवर्गाचा समावेश आहे, त्यामुळे इकडे तिकडे न भटकता किंवा सोशल मीडियावर केवळ टीका न करता सर्वांनी संघटित होऊन महले सरांना आर्थिक आणि नैतिक बळ देणे आवश्यक आहे। लक्षात ठेवा, उच्च न्यायालयाचे कितीही निकाल लागले असले तरी सर्वोच्च न्यायालयाचा निकालच अंतिम असणार आहे आणि तो सर्वांवर बंधनकारक देखील असेल। कर्मचाऱ्यांसाठी खास सूचना, या कठीण काळात प्रत्येक पेन्शन पीडित बांधवांनी संयम ठेवणे आवश्यक आहे आणि NPS ला विरोध करणं गरजेचं आहे। जर तुमच्यावर कोणी NPS सक्ती करीत असेल तर त्याला कडाडून विरोध करा। सध्या NPS खाते उडू नका, भूलतापांना बळी पडू नका, पुन्हा पुन्हा हायकोर्टात जाण्याचा वेळ आणि पैसा घालवू नका। पुराव्यावर विश्वास ठेवा। आपण पुराव्यांच्या आधारे मजबूत स्थितीत आहोत। न्यायालय केवळ कायदा आणि साक्ष यांच्या आधारावरच निर्णय देईल। मित्रांनो, जुनी पेन्शन मिळवण्याच्या या लढाईत आपण अंतिम टप्प्यात आहोत। संघटित रहा, निधी संकलनाद्वारे केसला बळकटी द्या आणि सकारात्मक रहा। लवकरच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आनंदाची बातमी मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक आणि कर्मचारी बांधवांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।